नमस्कार, मी मारुती बुंडिले. आपण पाहत आहात केजे न्यूज इंडिया मराठी. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातल्या नळगीर गावचे रहिवासी हरिबा गुंडिले यांचे वृद्धापकाळाने निधन. गुंडिले परिवारातील जुनी जाणकार व्यक्ती गेली. ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गायकवाड यांचे विधान. यांच्या निधनामुळे कामगार चळवळीचे मोठे नुकसान. लक्ष्मण नळगीर गावातील गुंडिले परिवारातील सर्वात वयस्कर व्यक्ती हरिबारामा गुंडिले यांचे वृद्धापकाळात अल्प आजाराने निधन झाले आहे. त्यांचे निधन दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान झाले. ते सर्व गुंडिले परिवारातील तरुणांना मार्गदर्शन व समज देऊन परिवारात एकोपा टिकवून ठेवण्याचा सतत प्रयत्न नेतृत्व करीत होते. त्यांच्या जाण्याने गुंडिले परिवार त्यांच्या कमीचा अनुभव करीत असून त्यांच्या जाण्याने आम्हा सर्वांना दुःख झाले आहे, अशी प्रतिक्रिया गुंडिले परिवारातील तरुणांनी दिली आहे. रोलिंग मिल कामगार, कोतवाल वन कामगार, ऊसतोड कामगार, गुंडिले परिवारातील जुनी जाणकार व्यक्ती गेली, अशी प्रतिक्रिया देऊन समाजाचे लाडके ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गायकवाड यांनी दुःख व्यक्त केले आहे. दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता हरिबा गुंडिले यांच्या पार्थिव देहावर मातंग समाज स्मशानभूमी नळगीर येथे अंतिम संस्कार करण्यात आला. अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीमध्ये त्यांनी सातत्याने हरिबा गुंडिले यांच्या अंत्ययात्रेला हजारो लोकांची भेट होती. स्थानिक मातंग समाज, गावातील लोक व सर्व गावचे पाहुणे तसेच त्यांना ओळखणारे सर्व क्षेत्रातील लोक यावेळी उपस्थित होते. सहसंपादक आनंद कांबळे. आपण पाहता केजे न्यूज इंडिया मराठी. कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया मानवी हक्क अभियानाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांनी दिली असून त्यांचे योगदान विसरणे अशक्य आहे, अशी भावनिक उद्गारही त्यांनी यावेळी काढले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून देवणी तालुक्यातील अंगणवाडीताई, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, गटप्रवर्तक यांच्याकडून जड अंतकरणाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. देवणी तालुक्यातील अंगणवाडी संघटनेच्या तालुकाध्यक्ष मिर्जापुरे, विद्याताई देवेशाला कांबळे, सरोजा गायकवाड, शिवपुरे ज्योती, राजाबाई राजे, शांता माने, छाबाबाई कोतवाल, सुरेखा माने, ललिता भोसले, ईश्वरी खराबे, मीना आडे, वनिता राठोड, मंदाकिनी माने, उज्ज्वला कदम, विजयमाला माने, गटप्रवर्तक रेखा लांडगे वाडेकर, आशा कार्यकर्ती शोभा रणदिवे, रंजना रणदिवे, मानवी हक्क संघटनेचे मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख अर्जुन जाधव, जिल्हाध्यक्ष आनंद साळुंखे, जिल्हा प्रमुख महिला चंचला होगे, जिल्हा संघटक महिला कावेरी निकतंगे, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे, लातूर जिल्हा सचिव मारुती गुंडिले, उदगीर तालुकाध्यक्ष काश्मीर कांबळे, देवणी तालुकाध्यक्ष डी.एन. कांबळे, निलंगा तालुकाध्यक्ष शिवराज कुराळे, शिरोळ अनपाड तालुकाध्यक्ष गणेश कांबळे, जळकोट तालुकाध्यक्ष अविनाश तोगरे या सर्वांनी 2 मिनिटे मौन पाळून या दिवंगत नेत्यांच्या कर्तृत्वाची आठवण करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. लातूर जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे. आपण पाहत राहा केजे न्यूज इंडिया मराठी. एम.ए. पाटील यांचे निधन झाले आहेत. कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी अंगणवाडी संघटना असेल, आशा वर्कर संघटना असेल, गट प्रवर्तक संघटना असेल, अनेक संघटनेचे त्यांनी आतापर्यंत ज्यांनी सहभाग नोंदवले आहेत त्यांनी सर्वांनाच मानधन असेल किंवा कार्यकर्त्याला मदत असेल, त्यांनी जे जे प्रयत्न केलेत त्यांनी सर्वच घटकाला न्याय देण्याचं काम त्यांनी केले. त्यांच्या निधनामुळे देवणी तालुक्यामध्ये सर्वांनीच सर्व विविध संघटना असेल, अंगणवाडी संघटना असेल, आशा वर्कर संघटना असेल, अनेक पदाधिकाऱ्याच्या वतीने त्यांचं भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्याला 2 मिनिट मौन देवणी तालुक्यामध्ये पाळलं आहे. तर त्यांच्या निधनामुळे पूर्ण महाराष्ट्र, भारतभर ही चर्चा होते की अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणारा एम.ए. पाटील आमच्यातून निघून गेला. त्यांच्या व्यक्त होत आहे. कारण दुःखाचा डोंगर या महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे. कारण न्याय हक्कासाठी झटणारा कार्यकर्ता आमच्यामधून निघून गेला असे सगळं अश्रू ढळत होते. कारण आशा वर्करच्या असेल, अंगणवाडी ताईच्या डोळ्यातून असेल आणि विविध संघटना माध्यमातून अनेक विविध संघटना त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देवणी तालुक्यात, देवणी शहरामध्ये वाहण्यात आली आहे. तरी त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना देऊ, त्यांच्या कुटुंबाला एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि या ठिकाणी मानवी हक्क अभियानाच्या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून या ठिकाणी थांबतो. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.